नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्ट आपण आज ब्लाऊज पीस वरती कशा पद्धतीने कटिंग करायचं ब्लाऊज ठेवून हे बघणार आहोत। पूर्वी आपल्या आजी ताई काकू ज्या होते ना पूर्वीच्या आपल्या बायका, त्या ब्लाऊज पीस डायरेक्ट ब्लाऊज पीस वरती ब्लाऊज ठेवून कटिंग करत होत्या। त्या तरी सुद्धा त्यांचं परफेक्ट येत होतं माप। तर आज आपण ती पद्धत बघणार आहोत, म्हणजे ब्लाऊज पीस वरती डायरेक्ट ब्लाऊज ठेवून कटिंग करणार आहोत। त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट घ्यायची गरज नाही, माप घ्यायची गरज नाही, आपल्याला आहे असा ब्लाऊज ठेवून कटिंग करायचं आहे। त्यासाठी मी कॉटनचा हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्याला एका साईडला काठ आहेत आणि पूर्ण एक साईड प्लेन आहे। तर ह्याला अस्तर लावायचं नाही, आपल्याला तसंच शिवायचं आहे। तर त्यासाठी आपण कसं कटिंग करणार आहोत, तर हा आहे फोल्डक्स ब्लाऊज। आता ह्या मापावरून आपण डायरेक्ट ब्लाऊज पीस, ज्यांना खरंच इच्छा आहे की स्वतःचं ब्लाऊज शिवायचं आहे पण मेजरमेंट घेता येत नसेल, तर त्यांनी अशा पद्धतीने जरी माप टाकली, जरी ब्लाऊज शिवला तरी परफेक्ट बसणार आहे। अजिबात यात शंका घेऊ नका, 100% मी गॅरंटी देऊन सांगते, हा ब्लाऊज तुम्हाला नक्कीच बसणार। फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घ्या, कशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता, आपला जो हा ब्लाऊज आहे ना, तो जर जास्त चुरगाळला असेल तर तुम्हाला व्यवस्थित त्याला इस्त्री करून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित असा प्लेन करून आपल्याला ठेवायचा आहे, अगदी व्यवस्थित ठेवा। तर तुम्ही बघू शकता। आता काय करायचंय आपल्याला, जसं आहे ना तसा गळ्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बंद बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल। पूर्ण इथून अगोदर आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि खाली जे आहे ना, आपल्याला फोल्ड पट्टीसाठी जी पट्टी आपण फोल्ड करणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला 1.5 इंच ठेवायची आहे। म्हणजे एक्स्ट्रा पट्टी लावण्याऐवजी तुम्ही हीच पट्टी फोल्ड करू शकता, म्हणजे जे आपण पाठीची पट्टी असते ना त्यासाठी। आणि इथून आपल्याला पूर्ण असं खालीपर्यंत अगोदर आखून घ्यायचं आहे। खाली मी 1.5 इंच सोडलेला आहे, इथे मी असं बंद बाजूच्या साईडला हा गळा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जी भाई आहे ना अशी हे करून घ्यायची आपल्याला, तुम्ही बघू शकता व्यवस्थित। आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे। जसं आपला मुंड्याचा आकार आहे ना तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे व्यवस्थित। म्हणजे मुंड्याचा जसा शेप आहे तसा आखून घेऊन नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही ब्लाऊजचं मार्जिन जेवढं आहे तेवढं घेऊ शकता। तर हे बघू शकता, मी थोडं डार्क करते म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। आणि हा झाला आपला पाठीमागचा गळा, म्हणजे हा आपला पाठीमागचा भाग झाला। म्हणजे आता मी काय केलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल, पूर्ण उंची मी व्यवस्थित आहे अशी घेतलेली आहे। त्यामध्ये आपण खालच्या साईडला 1.5 इंच सोडलेला आहे आणि मुंड्याचा आकार जसा की तुम्ही बघू शकता, इथे जसा मुंडा आहे तसा आपण आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याचा। त्याच्यानंतर 1.5 इंच आपण ह्या साईडला मार्जिन घेतलेला आहे आणि गळा जो आपला आहे ना मागच्या साईडचा, तो आपण आहे असा आखून घेतलेला आहे। तर आता हे झालं पूर्ण आपलं। आता आपण वरती जो शोल्डरला धरतो ना त्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला पूर्ण असा शेप द्यायचा आहे। म्हणजे आपण शोल्डर जोडतो ना वरचं, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे। तर आता पाठीमागचा गळा झाला, आपला मुंड्याचा शेप झाला पाठीमागचा, पूर्ण फिटिंगचं माप झालं। आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, अशी मी मार्जिन घेतलेला आहे 1.5-2 इंच, जसं तुम्हाला आवडेल तसं घ्या। म्हणजे कुठल्याही साईजचं ब्लाऊज असू दे, म्हणजे 38, 36, 40, 42, 44 कोणतंही असू दे, तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता। फोर्टक्स ब्लाऊज आहे हा, तुम्ही एक टक्स पण करू शकता, कटोरीचा पण करू शकता, कुठलाही ब्लाऊज तुम्ही ठेवून या पद्धतीने कटिंग करू शकता। तर आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। तर आता काय करायचंय आपल्याला, जसं आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग केलेलं आहे ना तसं आपल्याला फ्रंट साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता हे व्यवस्थित असं ठेवून घ्या।
आणि फ्रंट साईड असती ना ती सुट्ट्या जरी भागाला आली, म्हणजे जे ओपन साईड आहे ना त्या जरी साईडला आली तरी सुद्धा चालती. फक्त पाठीमागचा जो भाग असतो ना तो आपल्याला बंद बाजूला येणं गरजेचं आहे आणि पाठीमागचा भाग अखंड ठेवावा लागतो. पण फ्रंट साईड आपली 2 पीस होतात, त्यामुळे तो आपण त्या साईडला ठेवलं तरी चालू शकतं. तर आता आपण काय करणार आहोत, इथे हुकलूक पट्टीसाठी आपल्याला थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. म्हणजे जे मार्जिन लागतं ना हुकलूक पट्टी जोडायला त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि मग तिथं आपण हुकलूक पट्टी जोडणार आहोत. तर त्यासाठी आता आपण काय करणार आहोत, पुढचा गळाचा आकार आपल्याला बघायचा आहे. पुढचा गळा आपला किती आहे काय आहे तो चेक करून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित धरून घ्या म्हणजे तर अगदी व्यवस्थित धरायचं आहे आपल्याला, कुठंही कमी जास्त करायचं नाहीये आपल्याला. तर बघू शकता हा आपला पुढचा गळा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. कुठंही कमी जास्त करायचं नाही. फक्त आता कुठं वाढवायचं आहे आपल्याला, तर आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, फक्त खालच्या साईडला. बाकी आपलं सगळीकडं मार्किंग व्यवस्थित केलेलं आहे आपण. फक्त आता इथं कसं होणार, पाठीमागचा गळा आपला थोडासा खोल असतो पण फ्रंट साईडचा आपला कमी असतो. त्यासाठी आपल्याला इथं गळा आलेला आहे, म्हणजे जास्तीत जास्त आपला 6 इंच गळ्याची उंची आलेली आहे. तर आता हे अशा पद्धतीनं आपण आता मार्किंग सगळीकडे करून घेतलेलं आहे. पुढच्या गळ्याचं हे केलेलं आहे, अर्धा इंच खाली वाढवून घेतलेलं आहे. इथं जसं आहे तसं आखून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे अर्धा इंचावर. तुम्ही बघू शकता असं फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार आपला आतल्या साईडनं असतो, तो असा खोलाकार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्या ब्लाऊजच्या मापानुसार दिल्यानंतर थोडासा आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता हे बघू शकता योगपट्टीवाला आहे फोर टक्स. तर आपण आता इथे चेक करायचं की आता आपल्याला योगपट्टीचं वरती अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या ह्याच्यासाठी सोडायचं आहे आपल्याला, आणि इथं टक्ससाठी सोडायचं आहे. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे, इथं योगपट्टी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आपण जसं योगपट्टीचा शेप देतो ना तसा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकता. आणि त्याच्यानंतर बघू शकता टक्स बघायचे आपले कुठल्या साईडला किती इंच आलेले आहेत. तर बघू शकता इथे आपला टक्स आलेला, इथे एक मार्किंग करून घ्या. त्याच्यानंतर हा मधला टक्स असतो ना त्याला इथे मार्किंग करून घ्या. म्हणजे किती इंच अंतर येतं ते मोजून घेऊनच मग इथे करून घ्या. आणि हा टक्स असतो ना तो हा रुंदीला जास्त असतो. परत ह्या साईडचा टक्स बघू शकता तुम्ही, इथे घ्या म्हणजे त्याच्या ह्याच्यानुसारच घ्या. म्हणजे तर बघू शकता हे आपले 4 टक्सचा ब्लाऊज आहे. योगपट्टी खालच्या साईडला मी घेतलेली आहे. इथे मी टक्स त्यानुसार घेतलेला आहे, म्हणजे ब्लाऊजवर जसे टक्स आहेत ना तसे मी घेतलेले आहेत. इथला आपला रुंद असतो टक्स आणि बाकीचे पाव इंच असतात ते त्याप्रमाणे मी घेतलेले आहेत. गळ्याचा आकार दिलेला आहे, मुंड्याचा आकार दिलेला आहे. आणि आपण जर टक्स घेतो ना त्यासाठी एक्स्ट्रा इथं जे लागतं ना त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इथं घ्यायचं आहे. आणि नंतर असं क्रॉस लाईन आखून घ्यायची, म्हणजे टक्स इथं घेतल्यानंतर कापड कमी होतं, त्यासाठी आपल्याला या साईडला वाढवून घ्यायचं आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊयात.
ह्याचा गळ्याचा आकार कट करून घेऊया. आता आपण मुंड्याचा योगपट्टीचा आकार कट करून घेऊया. तर आता हे साईडला ठेवूयात आपण. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हे काठ आहे, आता ह्याचे 4 फोल्ड करायचे आहेत आपल्याला. बघू शकता. आणि भाई घ्यायची आपल्याला. तर अशी भाई ठेवायची आपल्याला. बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे बाही, तुम्हाला दिसत असेल. तर ही भाई बघू शकता, ह्याचे मी 4 फोल्ड केलेले आहेत. म्हणजे हे दोन एकूण 4 फोल्ड बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे. आता आपल्याला भाई उंची घ्यायची आहे. तर भाई उंची ठेवताना बघू शकता, आता काठ आहे, आपल्याला फोल्ड करायचं नाहीये. जर बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1.5 इंच फोल्ड पट्टी येते इथे, पण आता इथं काठ असल्यामुळे आपल्याला फोल्ड करायचं नाहीये, आहे असं ठेवायचं आहे. आणि फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे वरती शिलाईसाठी. जो आपण इथं भाई जोडतो ना, त्याच्या शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता, हा जसा मुंडा आहे ना तसा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे असा. तर असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जो हे ना घेर भाईचा घेर, तो पण इथे असा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. जे काही 1.5 इंच वगैरे आहे ते मार्जिन आपल्याला कडेला घ्यायचं आहे. आणि हे बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 2 पदरवरती आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तो आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. तर हे बघू शकता आपला भाई कशी कटिंग झालेली आहे. व्यवस्थित आपल्या भाईचं कटिंग झालेलं आहे, हे बघू शकता. तर आता मी सगळे पार्ट तुम्हाला दाखवते. हा आता पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. इथे आपल्याला आपण घेतलेला आहे एक्स्ट्राची पट्टी, तीच फोल्ड करायची आहे. टक्स घ्यायचे आहेत. पाठीमागचा गळा जसा आकार आहे त्याला गोट लावा किंवा फिनिशिंग पट्टी लावा. आणि मुंड्याचा आकार पण तुम्ही बघू शकता आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंट साईड, आपण बॅक साईड फ्रंट साईडवर ठेवून असं कटिंग करून घेतलेलं आहे. टक्स आपल्या बापाचा जो ब्लाऊज होता त्याच्यावरून आपण मेजरमेंट घेऊन टक्स घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर बघू शकता ही योगपट्टी आपण कटिंग करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर ब्लाऊजवरूनच आपण भाईचं पण कटिंग केलेलं आहे. आणि राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला गोटपट्ट्या, हुकलूक पट्टी, पाठीची तर पट्टी आपण काढलेलीच आहे. तर हे बाकीच्या कामासाठी आपल्याला या कापडाचा वापर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही हे टक्स घ्यायचे आहेत, 1.5 इंच आणि 1 इंच. तर अशा पद्धतीने जर टक्स घेतला, मी जसं दाखवलं तशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची पूर्ण शिलाई केली, कटिंग केली, तर मैत्रिणींना अगदी परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. ब्लाऊज कसा कट करायचा, म्हणजे ब्लाऊज पीसवर ब्लाऊज ठेवून कशा पद्धतीने डायरेक्ट मेजरमेंट न घेता कसं कटिंग करायचं, इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर नक्कीच ही ट्राय करून बघा, तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे. तर मैत्रिणींनो, ही कटिंगची जी माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.